तर मित्रांनो, मी आपणाला प्रिन्स. तर आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळी आपल्याला जायचं त्या पपया खोडायला. मग काही मस्त गेलो पपयाच्या झाडाकडे. मग खोडून बिडून मस्तपैकी घेतल्यानं आलो ना घरी घेऊन. मग काही थोड्या वेळात आपल्याला पाठमागच्या वावराला जायचं, तर जरा औषध मारायचं तर बेडवर. मग काय घेतला शिकाऱ्या मस्तपैकी लागलो ना मागच्या रस्ते. मग काय आपण डायरेक्ट आपली नदी पार केली, डायरेक्ट मागच्या वावराला तिकडचे आलो. मग काही आपल्या जरा नवीन वर्षाबद्दलच माहिती चालू होती. मग काही शिकारे बिकारे भरला मस्तपैकी केली ना सुरुवात मस्त वावराला पावडर मारायला. मग काय फायनली थोड्याच वेळेत आपला वावर मारायची पावडर पुरी झाली. मग काय शिकारे बिकारे ठेवून दिला. आपल्याला लावायचा होता घेवडा. मग काय मस्तपैकी घेवडाचा बिवाणं घेतला. मग केली ना सुरुवात घेवडा लावायला. मग काय थोड्याच वेळात आपला घेवडासुद्धा लावायचा पुन्हा झाला. काही एक आड करून लावायचा होता. मग थोड्याच वेळात आपण निघलो ना घराच्या दिशेने. मग इकडून काय आपल्या दिवसाकडं जवळच आहे. दिवसाकडचा नजारा भारी दिसत होता आणि सगळंच क्वालिटी होता. मग काय निघलो घरी शिकाऱ्या घेऊन. मग काय तेवढा झाला बिला मस्तपैकी लागलो ना आपल्यावर बांधायला मस्त. मग घरी बिरी आलो मस्तपैकी. घराची चढली नाही रॅम्प यायला खतरनाक आपल्याला पाहत होती. मग काय घरी बिरी आलो आपल्याला काम दुसरं गाईला खोड्या तोडायचं होतं. मग काय तुमचा भाऊ निघला ना मस्तपैकी इळा बिळा घेऊन. मग काय आज आपल्या वांगे तर भारीच क्वालिटी होऊन गेली. आता वांगे पुरे सुधारले. काही इळा भोत घेऊन आलो मस्त कापला बिपलान घेतला ना उचलून. मग काय आपल्या कायरीला दिला बिला चार टाकून मस्त तुमचा भावडा पुष्पासारखी स्टाईल करायला लागून गेला. मग काय मस्त इळा तोंडात झाला मस्त की ना आला ना घरी निघेल. तर भावनाचा ब्लॉग व्हिडिओ संपतो नाही नसेल तर सबस्क्राईब करून टाक.